आता हे उदाहरण आपण पाहूया. 60 वजा 38. 60 म्हणजे 6 दशक, इथे एकक काही दिसत नाही, एकक 0. 38 म्हणजे 3 दशक 8 एकक. आपण वस्तुरूपामध्ये घेऊया. 6 दशक 1 2 3 4 5 6. या 6 दशकांमधून इथे आता एकक तर काही नाही आहेत. आपल्याला 38 म्हणजे 3 दशक आणि 8 एकक आपल्याला वजा करायचे आहेत. आता या 0 एककामधून म्हणजे सुट्टे जे आहेत ते 0 आहेत आणि त्यातून आपल्याला 8 सुट्टे जे आहेत ते कमी करायचे आहेत. मग आपण काय करूया, यातला 1 दशक जो आहे तो आपण सुट्टा करून घेऊया, म्हणजे एककामध्ये रूपांतर करून घेऊया. आणि एककामध्ये रूपांतर केला म्हणजे तिथे आपल्याला 10 एकक जे आहे ते त्या एका दशकाच्या बदल्यात आपल्याला 10 एकक मिळतील. हे 10 एकक आपण त्या दशकाच्या बदल्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे आपण 1 दशक सुट्टा करून घेतला, त्याचे 10 एकक आपल्याला मिळाले. आता आपण त्यातून किती वजा करायचे आहेत? 8. आता हा 1 दशक आपण सुट्टा करायला घेतल्यामुळं इथे दशक किती राहिले? 5. म्हणून आपण आता दशक 6 होते, त्याच्यात आपल्याकडे फक्त 5 राहिले. आणि हा 1 दशक जो आहे तो आपण सुट्टा करून तो इथे आणला सुट्ट्यामध्ये. त्यामुळे सुट्टे किंवा एकक आता झालेले आहेत 10. हे 0 काही नसल्यामुळे एकूण सुट्टे जे झाले ते 10. त्यातून आपल्याला 8 एकक म्हणजे 8 सुट्टे जे आहेत ते कमी करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 एकक आपण कमी केले, त्यामुळे आता एकक आपल्याकडे राहिले 1 2. म्हणून आपण एककाच्या घरामध्ये लिहूयात 2. आता दशक आपले किती राहिले? 5. त्यातून कमी करायचे आहेत 3. बघूया 5 दशक 1 2 3 4 5. त्यातून कमी करायचे दशक आहेत 3. 1 2 3. हे 3 दशक जर आपण कमी केले तर आता आपल्याकडे दशक उरले 1 2. त्यामुळे आपलं उत्तर मिळालं 2 दशक 2 एकक 22. बघा 2 दशक 2 एकक जे 22 हे उत्तर आपल्याला या उदाहरणाचे मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण वजाबाकी हातचा वापरून करू शकतो. हे जे आपण इकडे घेतलं याला हातचा, जिथे आपण सुट्टे केले तो हातचा घेतला, म्हणजे ते 0 जो होता त्याचे 10 झाले.